संभाजीनगरला। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करुळे। विशाल, संभाजीनगरमध्ये चित्र काही वेगळं नसेल, सकाळपासूनच जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सगळ्याच पक्षांकडून सुरू झाला असेल। अगदी खरं सुवर्णा, भाजपची आज पहिली सभा सकाळी 7 वाजता होती। म्हणजे आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे आणि उमेदवारांनी किती लवकर काम सुरू केलं याची प्रचिती आपल्याला याच्यावरून येते। दिवसभर निश्चितपणे आज उमेदवारांचा प्रचाराचा धडाका असणार आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा सगळा प्रयत्न असेल। संभाजीनगरमध्ये आज तिन्ही प्रमुख उमेदवार म्हणजे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि दुसऱ्या शिवसेनेचे संदीपान भुमरे हे बाईक रॅली करणार आहे, जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे। तर एमआयएमचे इम्तियाज जलील सुद्धा आज लोकांच्या गाठीभेटी घेऊन जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे। बीडमध्ये आज शरद पवार यांची सभा आहे, सांगता सभा आपल्याला म्हणता येईल त्यांचे उमेदवार बजरंग सोनवणे यासाठी। तर परळीमध्ये पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे दोघे बहीण भाऊ एकाच व्यासपीठावर येणार आहे आणि धनंजय मुंडे पंकज अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मुंडेसाठी मतदान करण्याचं आवाहन करणार आहे। तर जालन्यामध्ये सकाळी 7 वाजतापासून रावसाहेब दानवे कामाला लागले, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्यांच्या सभा असणार आहे। एकूणच आज दिवसभर प्रचाराचा धडाका असेल, शक्य तितक्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा आणि पक्षाचा प्रयत्न असेल। ठीक विशाल, उन्हाची तमा न बाळगता सगळे नेते आणि कार्यकर्ते जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचतील आणि आपल्या पक्षाला मतदान करण्यासाठी आवाहन करतील। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।